फक्त ₹20 खर्च करून तुम्ही साधारण 1 किलो मिठाई घरच्या घरी इझिली बनवू शकतात. बनवायला अतिशय सोपी आहे आणि ₹20 मध्ये 1 किलो मिठाई म्हणजेच ताटभर मिठाई तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. अतिशय सोपी असलेली ही रेसिपी तुम्हाला आज ही खूप आवडणार आहे. घरच्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा काही सणानिमित्त तुम्हाला काही बनवायचं असेल झटपट, तर मार्केटमधून कशाला नवीन आपण इतकं महागाची मिठाई आणायची, जर घरीच तुम्हाला इतकी सुंदर आणि मस्त परातभर मिठाई घरच्या घरी तुम्ही बनवू शकतात. बनवायला अतिशय सोपी आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 ग्लास भरून दूध घेतलं आहे. दूध घेताना त्याच्यावरची सायसुद्धा घ्यायची, म्हणजे हे फुल फॅट मिल्क तयार होतं आणि याला साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर याला छान असं व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर आणि वेलची घालायची आहे. तर इथे मी 1 वाटी भरून साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि 3 वेलच्या घालून याला छान अशी पावडर करून घेतली आणि ह्या वेळेस आपल्याला याच्यामध्येही घालून घ्यायची आहे. पावडर आपण करून घेतल्यामुळं अतिशय पटकन हे दुधामध्ये मिक्स होऊन जातं. तुम्ही बघू शकतात. वेलची दळतानाच टाकायची, म्हणजे अतिशय मस्त मार्केटसारखं, म्हणजे हलवाई लोकांसारखं अतिशय छान या मिठाईला सुगंध आणि टेस्टसुद्धा अप्रतिम येतो. तुम्ही बघू शकतात. याला उकळी आलेली आहे, तर इथे मी अर्धा कप भरून जाड रवा घेतला आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मिठाई बनवताना तुम्हाला जाडसरच रवा वापरायचा आहे, बारीक रवा बिलकुल पण वापरू नये. तर इथं अर्धा कप मी रवा घातला आहे. लक्षात असू द्या, 1 ग्लास दूध घेतलं त्याच्यासाठी अर्धा कप रव्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. मेजरमेंट अतिशय बारीक लक्ष देऊन तुम्ही बघा, म्हणजेच मिठाई तुमचीसुद्धा अप्रतिम घरी तयार होईल. आणि रवा घातल्यानंतर याला आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे, म्हणजेच त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. आता मिठाईसारखं खरखरीत टेक्स्चर येण्यासाठी याच्यामध्ये आपण सुक्या नारळाचा किस वापरणार आहोत. हा मी मार्केटमधून घेतलेला रेडीमेड सुक्या नारळाचा किस आहे. घरी जर तुम्ही नारळ घेणार असेल तर त्याची वरची जी काळी स्किन असते तिला काढून मात्र याचा किस तयार करून घ्यायचा. तर व्यवस्थितपणे आपण त्याला छान असं एकजीव करून घेऊया. लक्षात असू द्या, मिठाई बनवताना तुम्हाला कंटिन्यू त्याला असं हलवत राहायचं आहे, म्हणजेच मिठाईच्या बिलकुल पण गुठळ्या तयार होत नाही आणि परफेक्ट टेक्स्चरची ही मिठाई तयार होते. याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. तर साधारण 1 चमचा भरून मी इथे लिंबाचा रस घातला आहे. लिंबाचा रस घातल्यानंतर मिठाईचं चव खूपच अप्रतिम लागते. तुम्ही आता म्हणत असणार, की मिठाईमध्ये लिंबू कसं? पण आपण इथे दुधाचा वापर केला आहे, त्याच्यामुळे लिंबू घातल्याने काय होतं ना, अगदी असं मावेदार असं खरखरीत टेक्स्चर या दुधाला आणि या मिठाईला येतं. त्यामुळं नक्की याचा वापर करून बघा. मिठाई बनवताना गॅसचा फ्लेम तुम्हाला अगदी कमी करायचा आहे. कमी गॅसवरतीच याला छानपैकी शिजवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता, की हळू हे मिश्रण जे आहे ते दाटसर व्हायला तयार झालेलं आहे. आता अतिशय मस्त हलवाई स्टाईल ही मिठाई तयार होण्यासाठी इथे आपण अर्धा कप मिल्क पावडरचा वापर करणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट टिप आहे, मिल्क पावडर जरूर याच्यामध्ये तुम्ही घाला, म्हणजेच अगदी हलवाईसारखं या मिठाईला टेस्ट येतो. त्यामुळं याच्यामध्ये अर्धा कप आपण इथे मिल्क पावडर घालणार आहोत. आणि लक्षात असू द्या, आपण याच्यामध्ये बिलकुल पण मावा, खोया, पनीर कसलाच वापर केला नाही आहे. त्यामुळं मिठाईला अतिशय हलवाईसारखा टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये मिल्क पावडर आपल्याला घालायचीच आहे. तर 2 पॅकेट ₹10-10 वाले मी याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि हे बघा, आता व्यवस्थितपणे आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. पूर्णपणे आटेपर्यंत, म्हणजेच जे मिश्रण आहे ना, ते तळाला बिलकुल पण चिटकलं नाही पाहिजे, तोपर्यंत आपल्याला याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात, मस्त असं दाटसर हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे. परफेक्ट हे शिजलेलं आहे. तर अशा कन्सिस्टन्सीचं झाल्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. तर काढून घेण्यासाठी मी इथे किचन टॉवेलचा वापर केला आहे. एक आपल्याला किचन टॉवेल घ्यायचं, त्याच्यावरती या मिश्रणाला पूर्णपणे असं खाली ठेवून द्यायचं. आता याला आपल्याला शेप द्यायचा आहे मिठाईसारखा आणि मिश्रण अतिशय गरम आहे, त्यामुळं किचन टॉवेलच्या वापराने हे अगदी सोयीस्कर जातं याला शेप देण्यासाठी. आणि हे बघा, अशा पद्धतीने याला आपल्याला मिठाईचा शेप द्यायचा आहे. म्हणजेच जी बर्फी असते ना, बर्फीसारखं आपल्याला याला टेक्स्चर द्यायचं आहे. मिठाईला तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे, हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर छोटे-छोटे पेढे बनवायचे असतील, तर पेढेसुद्धा बनवू शकतात. पण मला इथे बर्फीच्या पद्धतीमध्ये बनवायचं आहे, त्यामुळं मी असं बर्फीसारखं याला बनवून घेतलं आहे. वरून आपल्याला याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे. पिस्त्याचा वापर करायचा, म्हणजेच अतिशय मस्त दिसायलाच अगदी टेस्टी आणि मस्त अट्रॅक्टिव्ह ही मिठाई दिसते. त्यामुळे अशा पद्धतीने मी सर्व ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता आपल्याला परत ह्या किचन टॉवेलने व्यवस्थितपणे याला सेट करून घ्यायचं आहे. तर ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर परत आपण याला छान असं दाबून घेऊया, म्हणजे ड्रायफ्रुट्स असे व्यवस्थितपणे मिठाईला चिटकतील.
हे बघा, अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बिलकुल पण काही झंझट लागली नाही. अगदी सहजरित्या हे ड्रायफ्रुट्स त्याला सेट झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात. आता याला कसं कापायचं आहे, म्हणजे शेप तुम्हाला कसा हवा आहे, तसं तुम्ही याला कापू शकतात. परफेक्ट पद्धतीने हे पूर्णपणे सेट झालेलं आहे. तर इथं मी बर्फीसारखं याला कापून घेणार आहेत. म्हणजे जसं मार्केटमध्ये आपण बर्फीचे पीसेस घेतो ना, त्या पद्धतीमध्ये मी याला कापणार आहे. पण त्याआधी थोडेसे वरून केशर मी लावत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर अवेलेबल असेल तर नक्की लावा. आणि जर घरी काही कार्यक्रम असेल, तर घरच्या कार्यक्रमासाठी अशी बर्फी बनवून मस्त फ्रिजमध्ये ठेवा. साधारण 8 ते 10 दिवस तुम्ही ही बर्फी फ्रिजमध्ये ठेवून इझिली खाऊ शकतात. अतिशय मस्त टेस्ट ह्या बर्फीचा बनून तयार होतो आणि तुम्ही बघू शकतात, मस्त अशी सहजरित्या सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बर्फी बनवली आहे. एकदम मस्त हलवाईसारखीच ही बर्फी बनून तयार होते. तुम्ही नक्की ही रेसिपी मैत्रिणींनो ट्राय करा. तुम्हाला खूपच ही रेसिपी आवडेल आणि टेस्ट अगदी अप्रतिम येतो. छान अशी दाणेदार ही बर्फी तुम्हाला आज खूप आवडणार आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी मस्त सहजरित्या याचे पीसेस पण होत आहेत. तर पूर्णपणे आपण याला असं कट करून घेणार आहोत. तर वजनी जर म्हणाल तर साधारण 1 किलो मिठाई ही बनून तयार होते. कारण की आपण अर्धा कप रवा घेतला, 1 ग्लास भरून आपण दूध घेतलं, त्याच्यानंतर आपण साखर घेतली, त्याच्यानंतर आपण कोकोनट पण घेतलं आणि आपण याच्यामध्ये मिल्क पावडर पण घातली. तर सर्व प्रमाण जर म्हणाल तर 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही बनून तयार होते. तर हे बघा, मस्त अशी दाणेदार आपली आजची मिठाई बनून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. छान अशी मस्त चवीला अप्रतिम लागणारी ही मिठाई तुम्हाला मैत्रिणींनो खूप आवडणार आहे. बनवायला सोपी असल्यामुळे मार्केटमधून खूप महाग मिठाई का आणायची? जर घरच्या घरीच अतिशय मस्त तुम्ही ही मिठाई बनवून ठेवू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ही साधारण 8 ते 10 दिवस बिलकुल पण खराब होत नाही. फ्रिजमध्ये जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये याला ठेवलं, की मस्त जेव्हा-जेव्हा तुम्हाला खावीशी वाटेल, तेव्हा तुम्ही ही काढून खाऊ शकतात. इतकी सुंदर आणि मस्त दाणेदार ही मिठाई बनून तयार होते. तर मैत्रिणींनो, आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला खूप आवडली असणार, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान-छान रेसिपीसाठी बेल आयकॉनसुद्धा दाबा. म्हणजेच जेव्हा-जेव्हा मी रेसिपीज अपलोड करीन, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आणि माझी कोणतीच रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. तर भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची घ्या खूप सारी काळजी. धन्यवाद.